तर ही थेट दृश्य आपण पाहतोय अंदमान इथं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडलेलं आहे। केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अनावरणाचा हा सोहळा पार पडलेला आहे। अंदमानमध्ये सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडलेलं आहे। मोहन भागवत आणि अमित शहा यांच्या हस्ते ह्या अनावरणाचा सोहळा पार पडला आहे। सावरकरांच्या या भव्य पुतळ्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अनावरण करण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरणाचा हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय। मान्यवरांच्या हस्ते अनावरण झालेलं आहे। सागरा प्राण तळमळला या गीताला 115हून अधिक वर्ष झाल्यानिमित्त या खास सोहळ्याचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि त्याचंच औचित्य साधून आज या पुतळ्याचं अनावरण पार पडलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, RSSचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा अनावरणाचा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। अंदमानमध्ये हे पुतळ्याचं अनावरण पार पडलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आपण पाहतोय अमित शहा असतील, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते भव्य अशा पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। काय अपडेट्स आहेत? तर एकंदर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं हे अनावरण कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षित होता। 105 काळ जो आहे तो सावरकरांनी जे गीत लिहिलं होतं अंदमानमध्ये, सागरा प्राण तळमळ, या गीताला देखील झाले आणि या क्षणाचा खरं तर औचित्य साधून आज पोर्ट ब्लेअर मध्ये हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलाय। विशेषत्वानं जर सांगायला गेलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम जो आहे तो पार पडलाय। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर अंदमानमधल्या विजयपुरम या ठिकाणी हा कार्यक्रम आज दुपारी पार पडतो आणि एकंदरीत जर आपण पाहायला गेलो तर भाजपकडनं सातत्यानं एकंदर केंद्रातल्या ज्या सरकारकडनं सावरकरांच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या होत्या। त्यांना भारतरत्न सुद्धा दिला जाईल अशी देखील मागणी भाजपच्या नेत्यांनी त्यांनी केली होती। या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे। सरसंघचालकांची याला उपस्थिती आहे, त्यामुळे आजच्या या कार्यक्रमावरती अनेक प्रकारच्या चर्चा देखील होत आहेत। या कार्यक्रमानंतर नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात आणि भाजपकडनं किंवा इतर नेत्यांकडनं जी सातत्यानं मागणी केली जाते त्या सावरकरांच्या भारतरत्न संदर्भातल्या मागणीबद्दल पुन्हा काही जोर येतोय का हे देखील पाहणं महत्वाचं असेल। निश्चितच त्यामुळं आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ओम, सागरा प्राण तळमळला या अजरामर गीताला आज 115हून अधिक वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्याचं देखील औचित्य साधूनच कुठेतरी हा अनावरणाचा सोहळा पार पडतोय। निश्चितच 115 वर्ष या गीताला होतात। जसं यापूर्वी देखील आता म्हणालो की 115 वर्षांपूर्वी सावरकरांनी अंदमान निकोबार मध्ये या त्यांच्या कालकोठडीमध्ये हा सगळा जो काल व्यतीत केला त्यावेळेला ते गीत लिहिलं होतं आणि या अनुषंगानं आज दुपारी 3 वाजता विजयपुरम मध्ये खरं तर आजच्या दिवशी व्हॅल्युअल ग्रुपच्या वतीनं या सांगीतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आणि या निमित्तानं सावरकरांच्या पुतळ्याचं देखील अनावरण होते। हा पुतळा जो आहे तो अमोल हेटे जे या ग्रुपचे संचालक आहेत त्यांच्या माध्यमातून संकल्पित करण्यात आला होता आणि हा जो पुतळा आहे तो राम सुतार ज्यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्या राम सुतार यांनी साकारलेला आहे। यावेळेला मंगेशकर कुटुंबीय असतील किंवा इतर महत्वाची अनेक मंडळी असतील ती या ठिकाणी उपस्थित असतील आणि विशेषत्वानं सावरकरांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली ही जी काही गाणी आहेत ती सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सादर केली जातील। त्यामुळे आणि पुतळ्याचं अनावरण या दोन कार्यक्रमाच्या माध्यमातून सावरकरांना आदरांजली अर्पित करण्याचा कार्यक्रम या निमित्तानं अंदमान निकोबारमध्ये होतोय हे या सगळ्या गोष्टींतून स्पष्ट होतंय। ओम, एक सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे आणि अनेक मान्यवर खरं तर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। अभिनेता रणदीप हुडा देखील त्या ठिकाणी असतील असं आहे। मंगेशकर कुटुंबीय विशेषतः या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावणार आहेत अशी माहिती आहे।
नक्की सौरभ, खरं तर ज्या पद्धतीने आता मी सांगितलं की सावरकरांनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या कालकोठडीच्या काळामध्ये जी काही गीतं लिहिली होती त्यामध्ये सागरा प्राण तळमळला असेल किंवा या सगळ्याच प्रकारची जी गीतं होती त्याला काही कालानंतर मंगेशकर कुटुंबियांकडनं तालबद्ध करण्यात आलं, स्वरबद्ध करण्यात आलं. त्याला स्वतः हृदयनाथ मंगेशकर जे संगीतकार आहेत त्यांनी हो, स्वरबद्ध संगीतबद्ध केलं होतं. त्या सगळ्या गाण्यांचा एक कार्यक्रम आज दुपारी 3 वाजता देखील त्या ठिकाणी सादर केला जाणार आहे. मंगेशकर कुटुंबीय असतील आणि इतरही मान्यवर असतील, राज्यातील अनेक कलाकार असतील, या सगळ्यांची या विशेष कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. त्यामुळे दोन्ही पद्धतीनं पुतळ्याचं अनावरण आणि सांगीतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून, या दोन माध्यमातून निश्चितच. त्यामुळे आता सावरकरांना आपण पाहतो यावर आपलं लक्ष असल्यास धन्यवाद ओम सविस्तर माहितीसाठी. आपल्यातून गेले त्यांना